न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। नमस्कार, मी वैष्णवी जोशी। आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। तर एक नजर टाकूयात आजच्या ठळक बातम्यांकडे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार गट यांच्याकडून म्हाडा आणि पोलीस प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं असून मोतीलाल नगरमध्ये अधिकृतरित्या रहिवासी संकुलामध्ये हॉटेल आणि लॉज चालवले जाते। या हॉटेल किंवा लॉजमध्ये ते व्यापार केला जातो असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतायत। तर त्याची तक्रार वारंवार पोलीस प्रशासन आणि म्हाडा प्रशासनाला दिली असून सुद्धा अजून यावर कारवाई होत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। साहेब ॲक्च्युली एवढं घाणेरडं प्रकार झालेला आहे ना, 8 ते 16 झालेले आहे साहेब। आम्ही आमच्या बायका पोरांसोबत ना रिक्षा पकडायला तिकडनं रिक्षा पकडू शकत नाही, एवढी घाणेरडी परिस्थिती झाली आहे। आणि साहेब एवढं नम्रतेचं निवेदन आहे तुम्हाला लोकशाहीला की तुमचा इम्पॅक्ट असतो ना, जो तुम्ही दाखवता लोकशाहीचा इम्पॅक्ट, न्यूजचा इम्पॅक्ट हा साहेब दाखवा। आणि साहेब असं समजा की तुमचं घर बाजूला आहे, नेमकं काय प्रकार आहे त्याच्याबद्दल तुम्ही? हॉटेल्स आहेत आणि ताई या हॉटेल्समध्ये कपल्स येतात 1-1 तासाचे आणि ते तिकडे निघून जातात। ह्या 1-1 तासाचे कपल्स रात्री 12च्या नंतर बिअर बारवाल्या तिकडे उभ्या राहतात। साहेब असं वाटत असेल तर आम्ही इकडनं घरं सोडून जातो, संपूर्ण रेड लाईट एरिया बनवून टाका। आपण स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं, पत्रव्यवहार काय केला आहे? आता ह्या सर्व पार्ट्यांनी केलेलं आहे, ऑलरेडी केलेलं आहे, या सर्वांनी केलेलं आहे। म्हाडाचा अधिकार आहे, म्हाडाने यावं आणि ते म्हणजे जे कारवाई करावी एवढीच आमची इच्छा आहे। आम्ही म्हाडावर क्लेम नाही करत आहोत, म्हाडा आम्हाला, आमचं मालक म्हाडाच आहे। पण महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे घाणेरडे धंदे आहेत ती बंद करा ना, हे घाणेरडे धंदे बंद करा। याच्या घरच्या शेजारी आहे, आम्हाला घराच्या बाहेर उभं राहायला पण असं कसं तरी वाटतं आम्हाला। रात्रीच्या वेळी तर काय सांगताच येत नाही, एवढी भयान परिस्थिती असते रात्रीची। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।